नमस्कार मंडळी, संगीताच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत एक खूपच चटपटीत आणि लवकर तयार होणारा पदार्थ. नाश्त्यासाठी पण आपण बनवू शकतो. तो आहे हे बघा, मूग, जे अख्खे मुगाची उसळ, जे मोड आलेले मूग आहेत त्यांची उसळ. तर ह्याच्यासाठी साहित्य बघा, हे मूग आहेत पाव किलो मी भिजवून ह्याचे मोड आणलेत. आणि हा कांदा आहे मोठा एक चिरलेला, एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, आणि हे लसूण आणि मिरची हिरवी त्याचा थोडा ठेचून घेतलेली आहे, जरा जाडसरच ठेचायची. आणि हा कढीपत्ता, हळद लागणार आहे, मोहरी, जिरं आणि तेल आणि चवीपुरतं मीठ. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आता फोडणी देऊया. तर हे मी तेल घालते कढईमध्ये. कढई तापल्यानंतर थोडं 2 चमचे तेल घालून घ्यायचं. 2 चमचे किंवा 3 चमचे पण टाकू शकता. गरम तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण राई टाकूया. आता घालूया जिरं. जिरं जरा ब्राऊन कलरचं झालं की मग त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया. हे पहा, जिऱ्याला पण चांगला तडतडी आली. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया. कोणाला तेल कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. तर ज्यांना तेल कमी खायचं आहे त्यांनी कमी तेल वापरू शकता. मी थोडंसं तेल अजून घालते कारण फोडणी चांगली भाजण्यासाठी. कसं आहे मंडळी की हे मोड आलेले जे मूग आहेत हे खाण्यासाठी खूपच चांगले आणि पौष्टिक आहेत. याच्यामधून खूप असे चांगले तत्व मिळतात. तर आपल्या परिवाराला नेहमीच असे मोड आलेले कडधान्य तुम्ही खाऊ घालू शकता. जरा चटपटीत बनवून त्याचा टेस्ट वाढवून तुम्ही त्यांना देऊ शकता, तर ते पण आवडीने खातील. नाश्त्याला वगैरे हा नाश्ता बरा पडतो, झटपट पण होतो आणि पचायला पण हलका आहे. कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. कांद्याचा कलर आता बदललेला आहे, पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. हा पहा, कढीपत्ता पण खूप पौष्टिक आहे मंडळी. हा तुम्ही नेहमी जेवणामध्ये याचा वापर करा, कारण नैसर्गिक आपण जे असं वापरतो छान छान, कढीपत्ता असो, राई, जिरा वगैरे सर्वच पोषक तत्वाने भरलेलं आहे. तर प्रत्येक गोष्टी आपल्या शरीराच्या गरजा भागवतात. तर सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या खायला पाहिजे. हे पहा, आता मिरची आणि लसूण ठेचलेलं मी हे टाकते आहे. तर जाडसर मिरची वाटली की त्याचा टेस्ट छान येतो, म्हणून कांदा आणि मिरची थोडीशी जाडसरच ठेचून घ्यायची. हे बघा, आता छान हे परतून झालं आहे. याच्यामध्ये आता आपण हळद घालूया. छोटा 1 चमचा हळद. मुलांना तर नेहमीच द्यायला पाहिजे मोड आलेले धान्य. त्यांना आवडत नसेल तरी मोड आलेले मटकी, मूग, मोड आलेले किंवा चणे, हे सर्व त्यांना खूप गरजेचं आहे आता. त्याच्यामुळे त्यांना चांगलं पोषण मिळतं. आता हे पहा, टोमॅटो घालूया. टोमॅटो पण आता चांगला जरा मिक्स झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. हे पहा, मी अर्धी कोथिंबीर घातली आणि अर्धी नंतर जेव्हा उसळ होईल त्याच्यावरून टाकण्यासाठी मी थोडीशी ठेवलेली आहे. कारण शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली की वरून मस्त टेस्ट येतो कोथिंबीरीचा, त्याच्यामुळे. आता याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया. 1 छोटा चमचा मीठ, अजून थोडासा अर्धा चमचा. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. कोणी कोणी कमी मीठ खातं किंवा जास्त,
तर आपल्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही मीठ घाला. आता आपण याच्यामध्ये मोड आलेले मूग घालूयात. हे पहा किती सोपं आहे. खूपच छान आणि खूपच लवकर पण होते ही उसळ आणि खूपच आरोग्यासाठी पण चांगली आहे. पचायला पण हलकी आहे आणि मुगामध्ये खूपच चांगले पोषक तत्व असते. त्यामुळे थंड पण असते मूग खाण्यासाठी. तर हे पहा हे अशी आपण आता फोडणी देऊन झालेली आहे. आता याला आपण झाकण ठेवूया. हवं तर तुम्ही थोडं पाणी पण टाकू शकता किंवा ह्याच्याच वाफेवरती याला शिजवून 10 मिनिटं घेऊया आपण. 10 मिनिट झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता कशी मस्त अशी उसळ बनून तयार आहे. हे पहा खूपच चांगली लागते. तुम्ही करून नक्की बघा. नाश्त्याला किंवा दुपारी जेवणासाठी पण बनवू शकता. आता आपण गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. हे पहा तर पहा मंडळी खूपच छान अशी बनलेली आहे आणि खूपच पौष्टिक आहे. याला जास्त पण शिजवायचं नाही, नाहीतर याचे पोषण तत्व निघून जातात. हे पहा गरमागरम मूग उसळ तयार आहे. मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमच्यासाठी मी असे छान छान रेसिपी घेऊन येत जाईन. चला मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये खमंग. चला थँक्यू.